नमस्कार मंडळी, मी सारिका. मी संदेश. आज आहे आपल्या कोकण कोस्टल राईडचा दिवस दुसरा, हरिहरेश्वर ते गुहागर. आज आम्ही सकाळी करेक्ट 7ची बाग मंडळी ते वेसवी जेट्टी पकडली. तेही अगदी शेवटच्या क्षणी. वेसवीला आल्यानंतर आपण शिंपोले, उमरोल, त्यानंतर चिंचघर मार्गे केळशीला पोचलो. केळशीवरून पडले मार्गे आंजर्लीचा कोस्टल रोड आम्ही चालू केला. सर्वात आधी मला तुम्हाला थँक्यू बोलायला आवडेल. आपल्या कोकण कोस्टल राईड पार्ट 1ला आपण जो काही छान प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. पहिल्याच व्लॉगला इतका छान रिस्पॉन्स येईल असा आम्ही विचारही नव्हता केला. याच हॅपी नोटवर आपण आपल्या दिवसाची सुरुवात करूया. आजचं आपलं पहिलं ठिकाण अंजर्ली येथील दुर्गादेवी मंदिर. मंदिरामध्ये आज गंडकी शिळेची अष्टभुजा महिषासुरमर्दिनी रूपातील सुंदर अशी मूर्ती आहे. ती थोरले बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत आषाढ शुद्ध प्रतिपदा शके 1653 म्हणजेच इसवी सन 5 जुलै 1731 रोजी स्थापन केली आहे. सभामंडपात 10 लाकडी खांब आहेत. या खांबांवर फार सुंदर अशी नक्षी कोरलेली आहे. कोकणातील हवामान नुरूप रचना असलेल्या या मंदिराचे 3 भाग पडतात: गाभारा, सभामंडप आणि यज्ञमंडप. दुर्गादेवी रथयात्रा हा या मंदिरातील प्रमुख उत्सव, जो चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून पुढे 18 दिवस चालतो. मंडपातून बाहेर आलो की दिसते ती चौघडा इमारत. बाजूला 2 त्रिपूर आणि त्रिपुरांच्या शेजारी 2 लहान तोफा. इथूनच थोडं पुढे नाश्त्यासाठी आम्ही श्रद्धाश्री या हॉटेलला आलो. आता कोकणात येऊन घावणे चटणी नाही खाणार असं होईल का? आता आम्ही आलोय जवळच असलेल्या कड्यावरच्या गणपतीचे दर्शन घ्यायला. असे म्हणतात की हे मंदिर 12व्या शतकातील असून पूर्वी संपूर्ण बांधकाम हे लाकडी होते. गर्भगृहातील गणेश मूर्ती उजव्या सोंडेची असून बाप्पाची मूर्ती ही सिंहासनाधीश आहे. मागी गणेशोत्सव हा येथील महत्वाचा गणेश उत्सव. सभागृह, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मंदिराच्या मागून एक पायवाट जाते. श्री गणपतीचे पहिले पाऊल त्या ठिकाणी आहे. असे म्हणतात की जेव्हा हे मंदिर बांधण्यात आले तेव्हा साक्षात श्री गणेश या मंदिरात स्थानपन्न होण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांचे पहिले पाऊल डोंगर माथ्यावर पडले. इथूनच आपण आलो आहोत भगवान परशुराम भूमी बुरोंडी येथे. भगवान परशुरामांचे मूर्तरूप दर्शन घडावे आणि त्यांच्या प्रेरणादायी चरित्राचा संदेश दूरवर आणि तरुण पिढीपर्यंत अधिक परिणामकारकरित्या पोहोचावा म्हणून दापोलीतील बुरोंडी येथे चिरंजीव परशुराम भूमी स्मारक निर्माण करण्यात आले आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रेरणास्थान असे भगवान परशुराम यांचे शिल्प उत्तराभिमुख आहे. ताबोळ जेटीला जाण्या अगोदरच वाटेतच आपल्याला श्री स्वयंभू चंडिका देवी हे मंदिर लागते. हे मंदिर एका गुहेत आहे. तुम्ही हे मंदिर नक्की बघा. धोपवेला आल्यानंतर आम्ही निसर्ग या घरगुती हॉटेलला मस्त जेवण केलं. काही म्हणा, कोकणात जर जेवणाचा आनंद घ्यायचा असेल तर घरगुती हॉटेलमध्ये जेवा. आम्ही सुद्धा तेच प्रेफर करतो. जेवण करून आम्ही निघालो गोपाळगड बघायला. गुहागर तालुक्यामधील हा गोपाळगड किल्ला. किल्ल्याच्या भोवती खंदक आहेत.
हल्ला करणाऱ्या सैन्याला सहजपणे तटबंदीला जाऊन भिडता येऊ नये यासाठी ही रचना उपयुक्त ठरते. आज आपण जिथून किल्ल्यात प्रवेश करतो ते प्रवेशद्वार नाहीये. दगड आणि चुन्याने बांधलेल्या तटबंदी साधारणपणे 20 फूट उंच आणि 8 फूट रुंद आहेत. किल्ल्याच्या आत 3 विहिरी, जुन्या बांधकामाची जोती, कोठार असे अवशेष आपण पाहू शकतो. किल्ल्याच्या मुख्य तटबंदीपासून बंदराकडे जाणाऱ्या भागात पडकोट बांधला गेला आहे. समुद्राच्या दिशेने शत्रूकडून धोका पोहोचू नये म्हणून अशा जलदुर्गांमध्ये असे पडकोटांचे बांधकाम केलेले आपल्याला दिसते. तटबंदीवरून अथांग सागराचे दृश्य मोहक दिसते. इथे बसून सूर्यास्त पाहणे ही एक खास पर्वणीच असते. गोपाळगडच्या जवळच तारकेश्वराचे मंदिर आणि अंजनवेलचे दीपगृह सुद्धा आहे. तिथून सभोवतालचा परिसर अगदी देखणा दिसतो. जवळच डॉल्फिन पॉइंट नावाचा एक कडा आहे. तिथे जाण्यासाठी एका अरुंद पायवाटेने जावे लागते. आतापर्यंतचा माझ्या कोकण राईड मधला सर्वात माझं आवडतं ठिकाण म्हणजे डॉल्फिन पॉइंट. आजचा सूर्यास्त आम्ही इथूनच पाहिला. समोर अथांग पसरलेला फेसाळता समुद्र आणि त्यावर होणारा सूर्यास्त मनसोक्त पाहिला. चला तर मग हा भाग मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तर मग आपल्या पुढच्या कोकण कोस्टल राईडच्या भागात. नमस्कार.